तर लहानपणापासूनच मला असं म्हणजे पुढे येऊन काम करायची सवय आहे. मग ते कुठलीही गोष्ट माझ्याकडे जबाबदारी दिली ना, तर ती पूर्ण केल्याशिवाय मला स्वस्थ बसवत नाही. तो एक माझा म्हणजे हट्टी स्वभाव आहे असं समजा. माझ्यासाठी जर नानांनी काय ठेवलं असेल म्हणजे आमच्या कुटुंबासाठी, तर सगळ्यात मोठी जी शिदोरी आहे ती ही सर्वसामान्य सगळी माणसं ठेवलेली आहेत. माझ्याकडे काम करणारा जो कार्यकर्ता आहे ना, तर तो कार्यकर्ता इथल्या कुठल्याही तालुक्यातल्या नेत्याकडे नाही. शहर म्हणजे आपलं घर आहे ना, आपल्या घराला स्वच्छ ठेवायचं, नेटकं ठेवायचं, की जेणेकरून म्हणजे भाविक असू द्या, वारकरी असू द्या, पै पाहुणे असू, ते कशाच्या भूमिकेत हे घर आहे. पै पाहुणे आपल्याकडे येणार आहेत, ते कसे खुश झाले पाहिजेत ह्या भूमिकेतून आपण प्रयत्न करणारा व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे. इथं फील्डला ना काम करताना मी ज्यावेळेस सुरुवात केली, तर बेसिक सुविधाच महिलांसाठी नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी वरच्या लेवलला जाण्या अगोदर आपण ग्राउंड पासून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. पराभव झालाय म्हणून मी कधीच आम्ही दोघं पण घरात बसलो नाही. आमच्याकडे काय भावना आहे की मला एक जरी मत पडलं असतं ना ताई, तर ते एका माणसासाठी मी मैदानात होते दुसऱ्या दिवशी. सर्वसामान्य लोकांचा अधिकार हा खूप मोठा आहे. सर्वसामान्य लोकांची ताकद खूप मोठी आहे आणि त्या ताकदीची जाणीव आपल्या लोकांना करून देणं खूप महत्वाचं आहे. आव्हान वाटतं विरोधकाचं? अजिबात वाटत नाही. सत्ता कुणाच्या आहे याच्यापेक्षा त्या पदावर व्यक्ती कोण आहे आणि काम कसं करायचं आहे आणि कामाची इच्छाशक्ती असणारा माणूस तिथं असणं गरजेचं आहे. ब्रह्मांड नायक विठ्ठलाची नगरी आहे. निधी देताना कुणी इथं आडकाठी करणार नाही याची खात्री मला आहे. आणि जर केली तर वरून निधी खेचून कसा आणायचं एवढी म्हणजे धमक माझ्यात आहे ना. कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करणारा, लोकांना विचारात न धरता काम करणारा माणूस तिथून नको आहे. आता किती दिवस आपण तिथंच राहायचंय? कुठं तर पुढारूया ना, थोडं पुढे जाऊया. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया. तर नक्की इलेक्शन कुणाची आहे? प्रणिता भालके याविरुद्ध श्यामलताई शिरसाटांचे आहे की प्रणिता भालके किंवा सर्व पंढरपूरकर विरुद्ध परिचारकांचे आहे असं वाटायला लागले. पहिल्या दिवसापासून सर्व पंढरपूरकरांना आवाहन करतेय की व्हिजन असणारा माणूस आणि स्वतः निर्णय घेणारा व्यक्ती तिथं जाणं खूप गरजेचं आहे. तरच कुठतर आपल्या पंढरपूरचा सर्वांगीण विकास होईल. संविधानाने अधिकार महिलेला दिला आहे आणि तो बजावत असताना कुठंतरी त्या ताईंनी पुढे येऊन त्यांना पुढे येऊन काम करण्याची गरज असताना कुठंतरी त्यांच्या मागून 3-4 लोक जर काम करत असतील तर त्यांना फक्त एक म्हणजे हे पुतळा म्हणून तुम्ही पुढे आणताय का? मग हा त्यांचा अपमान आहे. नानांनी काय केले हे आम्हाला कुठेतरी नानांच्या घरातल्या लोकांना विचारण्यापेक्षा तुम्ही या ग्राउंडला फिरा आणि घराघरात जाऊन विचारा नानांनी काय केले. लोक तुम्हाला उत्तर देतील की भारत नानांनी काय केलंय. ते तुम्ही जे करू शकला नाही ते भारत नानांनी केलेलं आहे. मी फक्त एवढंच मागत आलेली की मला एक संधी तर देऊन बघा. नाही काम केलं तर मी पुढच्या 5 वर्षात मत मागायला येणार नाही. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रभरात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळते. सध्या पंढरपूर नगरपालिकेत ज्यांनी नगराध्यक्ष या पदासाठी ज्या उमेदवार आहेत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून अशा प्रणिताताई भालके आपल्या सोबत आहेत. खरं तर ताई, स्वागत आहे तुमचं. आम्ही तुमची धावपळ बघतोय. खरं तर मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे, कशी चालली आहे निवडणूक? चांगली चालली. विकासाचं विजन घेऊन मी उतरलेले आहे, त्याच्यामुळे सगळ्या स्तरातून मला चांगला असा प्रतिसाद आहे इथं. खरं तर आधी दादांच्या निवडणुका म्हणजे पोटनिवडणूक असेल किंवा 2024 ची विधानसभा निवडणूक असेल, या निवडणुका तुम्ही जवळून पाहिल्यात आणि आत्ताची निवडणूक काय फरक वाटतं? आता एवढे दिवस आपण म्हणजे ह्याच्या भूमिकेत होता आणि आता स्वतःसाठी कुठेतरी करायचं ह्या भूमिकेतून, लोकांसाठी काहीतरी करायचं ह्या भूमिकेतून मी इथं उतरलेली आहे. कारण नानांची 14 पासूनची इलेक्शन पासून मी ह्या प्रचाराच्या ह्याच्यात आहे. नानांची 14ची, नंतर 19ची, तर परत नानांच्या जाण्यानंतर दादांची पोटनिवडणूक असू द्या, 24ची इलेक्शन, सर्वसामान्य लोकांचा म्हणा किंवा आपल्या पंढरपूर तालुक्यातील सगळ्याच लोकांचा अगदी जवळून संबंध आला. आणि हे करत असताना म्हणजे त्या दादांची इलेक्शन असू द्या, नानांची, ते करत असताना मला त्यांच्या वेदना व्यथा जाणून घ्यायची एक चांगली संधी मिळाली. लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांच्यासोबत चांगलं कनेक्ट व्हायचं एक चांगली संधी मिळाली. आणि त्या संधीचा कुठं आज मला चांगला फायदा होतोय की शहरामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी सगळ्यात जास्त माझ्या ओळखी येत्या आणि ती आपुलकीची भावना एक आमच्या म्हणजे समोर मतदार आणि माझ्यामध्ये एक चांगली भावना आहे. आता नातं तयार झालेलं आहे वेगळ्या प्रकारचं. जेव्हा असं ठरलं की नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभ्या राहणार आहात, घरून काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला 2 मुलं आहेत मला वाटतं, त्यांची काय प्रतिक्रिया होती? खरं तर म्हणजे तसं म्हणजे तुम्ही एक
महिला आहात, आई आहात, तुम्हाला म्हणजे जास्त व्यथा आपली समजू शकते. मुलांची प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा खरं तर म्हणजे आपण राजकीय असू द्या, कुठलंही काम करत असताना महिलांना चारही बाजूने तिथं उतरावं लागतं आणि कुठेतरी ही गोष्ट करत असताना नक्कीच मला असं वाटतं की माझ्या मुलांवर थोडा माझ्याकडून अन्याय होतोय की 2-2, 3-3 दिवस त्यांना बघायला मिळत नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायला मिळत नाही. ही म्हणजे थोडी खंत आहे मनात. पण कुठतर हे बाजूला ठेवून समाजात काम करत असताना नानांनी पूर्ण तालुक्याला म्हणजे नानांनी बघा पंढरपूर, मंगळवेढ्याचं, इव्हन माढा, मोहोळचं पण काम नानांकडनं केलं गेलेलं आहे. हे करत असताना नानांनी ही सगळी जनता माझी आहे, आपलं कुटुंब आहे असं म्हणून काम केलेलं आहे. आणि त्याच भावनेतून मी उतरत असताना माझ्या मुलांचा तर विचार मला आहेच, पण तालुक्यातील लोकांसाठी पण मला प्रामाणिक काम करायचंय ही भावना माझ्या मनात, ती भावना सुद्धा माझी प्रामाणिक आहे. त्या दृष्टिकोनातून मी इथं उतरलेली आहे. यदा कदाचित म्हणजे मुलांकडे जरी दुर्लक्ष झालं तर खरं तर म्हणजे त्यांच्याही त्यागाचा इथं काहीतरी फायदा होईल आणि माझ्या लोकांसाठी मला काम करता येईल अशी ते भावना समजून घेतात का तुम्हाला की आपली खूप मम्मी समजून बाहेर घेतात. गेलीये? खूप समजून घेतात आणि दोघच म्हणजे आता प्रचारात उतरलं तर आम्ही सगळेच घराबाहेर असतो. घरात ते म्हणजे मोठा माझा 5वीला आहे आणि छोटा 2रीला आहे, ते दोघच असतात आणि छान समजून घेतात. 2रीला म्हणजे खूप छोटा आहे ती. छोटा आहे. समजून घेतात. मी सांगून आलेले असते की बाबा मी इथं खायचं ठेवलेलं आहे, तुम्ही खावा घ्या. त्या भावनेतून ते मला खूप चांगला समजून देतात आणि काल 2 दिवस पासून ते माझ्यासोबत फिरायला पण येत आहेत. अरे वा, म्हणजे तो एक सपोर्ट आहे तुम्हाला. आहे. बरं. मला खरं तर एक महिला पॉलिटिकल आयकॉन तुम्ही पुढे येत आहे, पण हु इज प्रणिता भालके हे खरं तर आजच्या या मुलाखतीतून आम्हाला समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय. बालपण कसं गेलं आणि असं काही ठरलं होतं का लहानपणी की हा मला राजकारणात उतरायचंय असं वगैरे? तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच मला असं म्हणजे पुढे येऊन काम करायची सवय आहे. मग तर कुठलीही गोष्ट माझ्याकडे जबाबदारी दिली ना तर ती पूर्ण केल्याशिवाय मला स्वस्थ बसवत नाही. तो एक माझा म्हणजे हट्टी स्वभाव आहे असं समजा की एखाद्या गोष्टीत, मग ती गोष्ट कुठली असू द्या, त्यात उतरलं तर ती जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही, माझ्याकडनं ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत मला म्हणजे शांत बसवत नाही. ती माझ्या मनाचं समाधान होत नाही की आपल्याला हे करायचं आणि हे पूर्ण झालं पाहिजे. लहानपणापासून माझा असा स्वभाव आहे. लहानपणी म्हणजे शाळेतील माहेर आटपाडी, माझं माहेर तिथं पण राजकारणाशी संबंध आहे? हो. राजकारणाचे संबंध आहे. म्हणजे माझे आजोबा पाटील होते गावचे. पूर्वी ते पारावर चावडीवर पाटील असायची माहितीये का, त्याच्या. आणि आमच्या आजोबाकडे काळा कोट असायचा. आम्हाला ते लहानपणी फार चांगलं वाटायचं. आप्पा, आम्ही आजोबांना आप्पा म्हणायचो. आप्पा आमची अशी ती छत्री असायची त्या लोकांकडची जुनी, आणि ते काळा कोट वगैरे घालून गावातल्या भावकीतल्या अशा काही ज्या समस्या असतील ते आपापसात मिटवून घ्यायचे, समजवून सांगायचा तो प्रकार असायचा पूर्वी. आणि ते फार वचनातले लोक असायचे की एखाद्याला एखादा शब्द दिला तर ते शेवटपर्यंत पाळायचे. आणि तेव्हा आमच्या भागात म्हणजे आपल्या सगळ्याच आमच्या सांगली जिल्ह्याच्या भागात वसंतदादांचा खूप प्रभाव होता, वसंतदादा पाटलांचा. आणि आमचे आजोबा त्यांच्या ह्याच्यातच काम करायचे. म्हणजे असे जुने छोटे प्रसंग मला आठवतात ताई की मला आठवते की मी 3री-4थीला असताना आमचे आजोबा काँग्रेसमधून आणि घरातले चुलते वडील राष्ट्रवादीकडून लढत असताना आमच्या आजोबा म्हणजे आप्पा आमच्यात जेवत पण नव्हते. ते म्हणायचे तुम्ही विरोध पक्षाचा आहे, मी वचनाचा पक्का आहे. म्हणजे इतकी प्रामाणिक एकनिष्ठता त्या काळातील असं म्हणजे लोकांची होती. आणि या अनुभवातून खूप चांगलं वाटायचं आप्पांसोबत फिरताना वगैरे. त्या काळी त्या ओपन जिबा असायच्या, जीप, त्यातून ते काँग्रेसचे सगळे प्रचार यंत्रणा चालायची वगैरे. असं जुनं आजोबांचं बघितलंय आम्ही. आणि लग्नाचं कसं ठरलं, म्हणजे इथं भालके कुटुंबियांसोबत सोयरी कशी जुळली? तसे जुने संबंध, माझे आजोबा आणि नानांचे वडील चांगले मित्र, आणि नानांची एक बहीण माझे काकूच आहेत, माझ्या आटपाडीतच दिलेले आहेत, म्हणजे नातेवाईकांमधून. हे दडपण होतं का की अशा घराण्यात आपण राजकारणी घराण्यात जातोय, मोठं घराणं आहे, नानांचा स्वभाव तुम्हाला माहिती असेलच आधी, असं काय म्हणजे त्यांचं राजकारण तुम्हाला माहिती असेल का? नाही माहित होतं. मी लग्ना अगोदर खूप मोठा फॅन आहे नानांचा. नानांची 2009ची इलेक्शन आम्ही अक्षरशः शाळा बुडवून त्यांची भाषण ऐकलेली आहे. प्रत्येक इलेक्शन मध्ये पुढे येऊन असं म्हणजे माझं लग्न ठरलं तेव्हा स्वतःला चिमटा घेतला होता की यांच्यासोबत
किती प्रेरणादायी काम करायला मिळालं आपल्याला, त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप होतं. की सर्वसामान्य घरातून पुढे आलेले नाना, आपण पण शेतकरी कुटुंबातून येतो, आपल्याला घरातून काम करून बाहेर पडावं लागतं. तुम्हाला माहित आहे की आपण शेतकरी कुटुंबात येतो आणि उच्च शिक्षण जरी झालं असलं आपलं, तर आधी घरची ताळमेळ घालून पण पुढे आपल्याला जावं लागतं. फरक पडतोच प्रत्येक गोष्टीचा. आणि हे करत असताना म्हणजे अभिमान खूप वाटायचा की नानांच्याकडे आपल्याला हे होते, एवढं मोठं घराणं आहे. हा. आणि त्यांचा स्वभाव एकदम असा म्हणजे एवढा मायाळू माणूस मी म्हणजे माझ्या आयुष्यात मला कधीच खरं नाही तर तो बघितला. प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. म्हणजे सहसा आपण बघितलं की सुना ज्या असतात त्या सासऱ्यांना जरा लाजऱ्या बुजऱ्या असं असतात. तुमचं आणि नानांचं कसं होतं नातं? नाही, लाजरा वगैरे काही नाही तसं. म्हणजे गाव आमचं घोषाचं आहे, सरकुली, सगळ्यांना माहित आहे. इथं आल्यावर म्हणजे माझं लग्न ठरल्यावर बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की इथं असं वागावं लागेल तसं. असं काहीच मला म्हणजे त्यांनी हे केलं नाही. उलट मी म्हणजे बघा, मी अशी पहिलीच व्यक्ती आहे की छातीठोक सांगू शकते की माझ्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर नानांनी केलेले. म्हणजे मी फार कमी लग्न झाल्यापासून माहेरी गेली. आपले वडील तर आपल्यावर मुलींवर सगळ्यात जास्त प्रेम करतात, पण त्याहून पुढे कोण करू शकत असेल तर ते नाना होते. की मला लग्न झाल्यानंतर 9 वर्षाच्या म्हणजे सहवासात नानांच्या, त्यांनी मला कधीच बाळाशिवाय हाकच मारली नाही. बाळाच बोलायचे ते मला मायेने. हो. माझी मुलं झालेली होती दोन्ही. माझा मोठा मुलगा म्हणायचे, म्हणजे आम्ही आबा म्हणायचो घरी त्यांना, नानांना. तर माझा मोठा मुलगा म्हणायचा पण की तुम्ही तिला बाळा का म्हणताय, ती काही लहान आहे का, असं छोटी पोरं म्हणायची माझी. त्याला प्रश्न पडायचा. खूप प्रेम दिलं, खूप माया दिली त्यांची. एक असं म्हणजे समाजाप्रती किंवा लोकांच्या प्रती एक वेगळी भावना मी म्हणजे मला बघायला मिळाली की कुठलीही समाजातली, आपल्या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाची काही अडचण असू द्या, त्याच्यासाठी ते स्वतः तिथं पुढाकाराने लक्ष घालून ती सोडवली त्यांनी. आणि कोरोनाचा काळ आपण बघितलाय. कोरोनाच्या काळामध्ये स्वतः आजारी असताना त्यांना असं म्हणजे घरात बसणारा व्यक्ती ते नव्हते. स्वतः खाली उतरून काम केलं, पुराच्या परिस्थितीत असू द्या. अशा अनेक उदाहरणं आम्ही स्वतः सांगण्यापेक्षा आज आम्ही फिरताना, म्हणजे मी गेली 5 वर्ष नानांच्या जाण्यानंतर फिरते, तर तेव्हा बघायला मिळतात की कुठलंही घर असं नाहीये की तिथे गेल्यावर नानांचं एक आदराचं नाव निघत नाही. की बरोबर. मला वाटतं एक पदयात्रेमध्ये एक काकू म्हणजे त्यांनी मिठी मारली तुम्हाला आणि त्या म्हणाल्या की नानांचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करणार नगराध्यक्ष. काय म्हटलं त्यावेळेला? नाही, माहिती आहे मला की म्हणजे बघा, ते लोकांना मंदिर परिसरात जो प्रकार झाला होता ना, नानांवर सुद्धा केसेस झालेले आहेत त्या गोष्टीतनं. पण कुठल्याही ह्याला बळी न पडता नानांनी त्या सर्वसामान्यांच्या मागं भक्कम उभा राहायची भूमिका त्या मंदिर परिसरातल्या भागात नानांनी घेतली होती. त्याच्यातील त्या ताईंना त्यांच्या जो बांगड्याचा व्यवसाय आहे, ज्या काही गाडा लावतात, अक्षरशः त्यांची गाडी सुद्धा जाळून टाकण्याचं पाप या भागात झालं होतं. तिथं नानांनी त्यांना भरपूर मदत केलेली आहे, कुटुंबातला व्यक्ती म्हणून मदत केली आहे. आणि आज मी जेव्हा फिरते तेव्हा मला देखील त्यांची लेक म्हणून ते तेवढ्या मायेने जीव लावतात. असं छान वाटलं असं की आपल्याला खूप छान प्रतिक्रिया येत आहेत बाहेरून, लोकांमधून. आता तुम्ही गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कसं वाटतं जेव्हा आपल्या नानांवर एवढं प्रेम करतात, तेच प्रेम आता आपल्याला पण मिळतंय? कसं वाटतंय? खूप छान वाटतं. तसं गाठीभेटी म्हणण्यापेक्षा 10 वर्ष झालं अगोदर फिरतीये. पण मी अधिकाराने म्हणजे मी एकमेव अशी आहे की मी रात्रीच्या 2 वाजता जरी गेलं आणि एखादा दार वाजवलं की ताई मला भूक लागली, तर मला तिथं म्हणजे आत घेतलं जातं. हे मी अभिमानाने सांगू शकते. असं खूपदा झाले. आता परवा दिवशी आमच्या गल्लीत इथं मी माझा 18 नंबर वॉर्ड मध्ये माझं मतदान आहे. इथं आमचं शिवरत्न नगर आहे. तिथं ज्या माझ्या म्हणजे बायका आहेत त्या सगळ्या अशा अगदी मैत्रिणीसारख्या आहेत माझ्यासोबत. मी अशी बिंदास्त तिथं जाऊन खाऊ पिऊ शकते, बसू उठू शकते. म्हणजे माझं घर आहे असं हे पंढरपूर. म्हणजे मी हक्काने अधिकारवाणीने प्रत्येकाच्या घरात जाऊन असं म्हणजे वावरू शकते, इतपत आमचं चांगलं नातं आहे. हो. खरं तर काल नानांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि काय ह्या काळात काय जाणवलं की नाना असते तर कसं झालं असतं सगळं? तुम्ही राजकारणात उतरला असतात का नाना असते तर? राजकारणात म्हणजे मी बघा, नाना असायलाच पाहिजे होते. म्हणजे कुटुंबातलं व्यक्ती म्हणून नाही. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दुःख ह्या लोकांचं मोठं आहे. कारण नानांच्या जाण्यानंतर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आणि मी जेव्हा सुरुवात केली नाना गेल्यानंतर, आम्ही दोघांनी, आमच्या कुटुंबातील दादा असू द्या, मी असू द्या, आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळी सुरुवात केली तर आम्हाला असं जाणवलं की आम्हाला तर दुःख मोठं आहे, पण आमच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या लोकांवर नानांनी केलेलं आहे. इतकी म्हणजे त्यांची प्रखर भावना होती की काही काही लोकांनी चुली पेटवल्या नव्हत्या नानांच्या जाण्यानंतर.
असे म्हणजे लोक आम्हाला बघायला मिळतात कोरोनाच्या काळात, पुराच्या काळामध्ये. कालचा एक प्रकार मला एका आजीने सांगितला की ज्यावेळेस ते पुराच्या प्रकाराचा अंबाबाई पटांगणामधल्या काही बाधित घरं झालते, पुराच्या पाण्यात गेले, त्यांना वर शिफ्ट केलं होतं. त्यावेळेस नाना अक्षरशः 15-15 दिवस त्यांच्या घरी बाजार पोच करत होते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीमागं आहे. म्हणजे ह्या भावनेतून काम करत असताना कुणाच्या अडचण असू द्या, लोकांच्या विकासावर आपण तर नेहमीच बोलतो, पण त्यांच्या घरातल्याही काय काय अडचणी असतात ज्या म्हणजे राजकीय ह्याच्यात त्याचं काही घेणं देणं नसतं. अशा गोष्टीत सुद्धा नानांनी स्वतः उतरून काम केलेलं आहे. एखाद्या पोरीचे लग्न अडले, तिच्या लग्नाचा खर्च करायची म्हणजे परिस्थिती तिच्या वडिलाची नाही, तर तिला जाऊन तिथं तिच्या लग्नाचा बस्ता, भांडी कुंडी, तिच्या लग्नाचा सगळा खर्च घेण्याची जबाबदारी नानांच्या माध्यमातून पार पडलेली. अशी कितीतरी लोक तुम्हाला तालुक्यात सहज बघायला मिळतील की अक्षरशः घरातल्या अडचणी सुद्धा नानांनी स्वतः सोडवलेले. त्यांनी ती भावना ज्यावेळेस माझ्याकडे लोक व्यक्त करत होते तेव्हा मला असं कळलं की आपली गरज सगळ्यात जास्त कुठे आहे, तर इथं आहे, या ग्राउंड लेवलला आहे. यांच्या सोबत राहून काम आपल्याला करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की या नानांच्या जाण्यानंतर मला जे कळालं की लोक सांगतात की आपल्याकडे हे कमवून ठेवलंय, ते कमवून ठेवलंय, पण मला अभिमानाने मी छातीटोक सांगू शकते की माझ्यासाठी जर नानांनी काय ठेवलं असेल म्हणजे आमच्या कुटुंबासाठी, तर सगळ्यात मोठी जी शिदोरी आहे ती ही सर्वसामान्य सगळी माणसं ठेवलेली आहेत. माझ्याकडे काम करणारा जो कार्यकर्ता आहे ना, तर तो कार्यकर्ता इथल्या कुठल्याही तालुक्यातल्या नेत्याकडे नाही. माझ्याकडचा कार्यकर्ता फाटकाय पण इतका स्वाभिमानी आहे की काही जरी झालं, माझ्यावर कितीही मोठं संकट आलं तर ते माझ्यासोबत भक्कमपणे उभा आहे. आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. म्हणजे मी अभिमानानं सांगू शकते की हे माझं आहे म्हणून. त्यांच्याकडे असलेल्या 5 रुपयातलं मला 2.5 रुपयाचं चालणार आहे ते. अशी लोक माझ्याकडे आहेत. एवढी एकनिष्ठता आहे. एवढी एकनिष्ठता आहे. नानांनी जे कार्यकर्ता तयार करण्याचं म्हणजे नाना स्वतः कार्यकर्ता म्हणून काम केलेले व्यक्ती आहे. आणि हे करत असताना त्यांच्यासोबत जो कार्यकर्ता वर्ग तयार केला नानांनी, तो इतका चांगल्या दर्जाचा केला की तसा कार्यकर्ता ह्यांच्याकडनं घडणं शक्य नाही. आणि ह्या गोष्टीचा मी अभिमानाने चारी तालुक्यात फिरताना सांगू शकते. आज माझ्यासाठी कितीतरी लोक म्हणजे रस्त्यावर आहेत की ताईसाठी म्हणजे आपल्यासाठी लढायचंय आपल्याला. आणि कुठेतरी ही नानांची विचार जे आहे, त्यांनी जी कामाची पद्धत इथं रुजवली ती आपल्याला कुठेतरी पुढे न्यायची आणि आपल्याला कुठेतरी आपल्या तालुक्याचं भलं करायचंय. या भावनेतून सर्वसामान्य लोक आज माझ्यासोबत आहेत. खरं तर मी तुमची उमेदवारी जाहीर झाल्यापासून बघते, तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज दिलेत आणि त्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही विजन मांडले. पंढरपूर कसं असायला हवं हा एक प्रश्न महत्वाचा आहे आणि तो मला विचारायचा आहे की इथला आता तुम्ही लहानपणीही विठ्ठलाला येत असाल, ज्या पद्धतीनं पंढरपूरचा विकास व्हायला हवा होता तसा झालाय का? तसा अजिबातच झालेला नाहीये विकास. करण्यासारखं खूप आहे या फील्डवर आणि संधी खूप मोठी आहे तिथं. उलट यांच्याकडून खूप चांगलं पंढरपूर घडलं जाणं अपेक्षित होतं, पण त्याच्या तुलनेत त्या क्षमतेत म्हणजे आपल्याकडे 4 वाऱ्या असतात, एवढा मोठा निधी येतो आणि त्याची जरी आणि निधीचं काय सांगताय, कितीतरी लोक विठ्ठलाला मानणारे आहेत. CSR फंडामार्फत आपण काम करू शकतो. आपल्याला खूप फील्ड चांगली इथं काम करण्याची, पण आपली भावना आणि इच्छाशक्ती खूप मजबूत असणं गरजेचं आहे आपल्याला. ताई आपल्याकडे 2 रूमचं जरी घर असलं तर आपण ते किती नेटकं ठेवतोय तुम्हाला मला चांगलं माहिती आहे. म्हणजे आपण ते ठेवू शकतो, मग भले किती पसारा असू द्या, पण तो तिथं व्यवस्थित ऍडजस्ट करायची जबाबदारी कोणाची असते? बाई म्हणून आपली असते आणि ते आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. तसंच हे शहर देखील आपलं घर आहे आणि जे विस्कळीत झालेलं आहे ते चांगल्या पद्धतीने सेट करणं ही जबाबदारी देखील आपली आहे. त्यासाठी शिस्तीच्या बाबतीत असू द्या, प्रत्येक घडामोडीत आपण एक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आता धुळीचा जो प्रश्न आहे त्याच्यावर धूळ नियंत्रणासाठी एवढ्या मोठ्या कोट्यावधीच्या मशिनी होत्या. त्या मशिनी जरी आपण व्यवस्थित वापरल्या, त्याचं व्यवस्थित नियोजनबद्ध मेंटेनन्स त्या मशीनच्या मेंटेनन्स राखून आपण तालुक्यात काम केलं तर धुळीवर नियंत्रण आपण आणू शकतो. स्वच्छतेचा जो प्रश्न आहे की रोजच्या ज्या म्हणजे आज प्रत्येक प्रभागात जावा, कितीतरी घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे. आपण लोकांना देखील आवाहन करू शकतो की आमच्यासोबत या. काम करत असताना बघा, आपण दोघी जावा असलो, मी करायला लागले तर तुम्हाला वाटतं का नाही करावं? तर आपण करायला लागलो तर लोक आपसुक आपल्यासोबत येतात, ते आपल्याला कनेक्ट होतात. पण आपली इच्छाशक्ती तेवढी ताकदवान असली पाहिजे की आपल्याला हे करायचंय आणि त्या भावनेतून काम करणारा व्यक्ती तिथं पाहिजे. कुठेतरी राजकीय स्वार्थ आपलं काहीतरी म्हणजे हे करायचं या भावनेतला व्यक्ती तिथं नसलाच पाहिजे. हे घर आहे आपलं आणि घर घ्या ना तुम्ही. शहर म्हणजे आपलं घर आहे आणि आपल्या घराला स्वच्छ ठेवायचं, नेटकं ठेवायचंय की जेणेकरून म्हणजे भाविक असू द्या, वारकरी असू द्या, पै पाहुणे असू, ते कशाच्या भूमिकेत
हे घर आहे. पै पाहुणे आपल्याकडे येणार आहेत, ते कसे खुश झाले पाहिजेत ह्या भूमिकेतून आपण प्रयत्न करणारा व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे. आणि माझी भावना एवढीच आहे की मला कुठं तर काम करायचं आहे या शहरासाठी, जेणेकरून आपल्या पंढरपूरचं जे नाव आहे तीर्थक्षेत्रामुळे तर आपसुक ते मोठं आहे विठ्ठलामुळं, पण एक स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, की येणारा भाविक आला की 2-3 दिवस इथं राहायची त्याची भावना, म्हणजे त्याची मानसिकता अशी झाली की अरे बाबा इथून जायलाच नको. आणि मी जास्त लांबची उदाहरणं देत नाही. आपल्या गजानन महाराजांचं मठ बघा इथल्या पंढरपूरमध्ये, तो इतका चांगला स्वच्छ राहू शकतो, तर मग माझं सगळं पंढरपूर का नाही? मी बाकीच्या बाहेरच्या जास्त गोष्टीचे उदाहरणच देत नाही. आपलं पंढरपूर कसं राहिलं पाहिजे, एकदम नेटकं स्वच्छ, कचऱ्याची जी विल्हेवाट लावली जाते ती व्यवस्थित शिस्तीत झाली पाहिजे, की आपण लोकांपर्यंत एक जागृती केली पाहिजे की कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे, खाली न टाकता तो कचरा कुंडीत टाकला पाहिजे. त्याच्यामुळे खाली कचरा जो पडते त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे त्रास कुणाला होणार आहे? आपण जिथं राहतो त्या आणि लोकांना. खरं तर ओला आणि सुका कचरा जो आहे त्या घंटागाडीमध्ये ते गाणं वाजत असतं, पण तेवढी जागरूकता नाहीये ग्राउंड लेवलला, कारण की एकच बादली आणून ते ओततात. ते ओला आणि सुका एवढी जागरूकता नाहीये. तर असे अभियान आपण राबवू शकतो ना, नगरपालिकेत अंतर्गत असू द्या, किंवा आपण स्वतः प्रत्येक वार्डामध्ये जाऊन एक छोटी बैठक घेऊ शकतो आणि महिलांना तिथं जनजागृती महिलांची जागृती करण्यासाठी त्यांना एक असं अभियान आपण म्हणजे राबवू शकतो की सुका कचरा आणि ओला कचरा आपण कुठं टाकला पाहिजे, त्याची विल्हेवाट कशी टाकली पाहिजे, सॅनिटरी नॅपकिन कसं म्हणजे डिस्पोज केलं पाहिजे, या गोष्टीतून आपण खूप म्हणजे छान काम करू शकतो. आता महिला म्हणून ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे, पंढरपुरातील महिलांसाठी काय विजन असणार आहे तुमचं विशेषतः? बघा, खूप मोठं विजन माझं असायलाच पाहिजे, पण खरं सांगू का, इथं फील्डला ना काम करताना मी ज्यावेळेस सुरुवात केली तर बेसिक सुविधाच महिलांसाठी नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी वरच्या लेवलला जाण्या अगोदर आपण ग्राउंड पासून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. की बेसिक सुविधा काय आहेत, की महिलांना सगळ्यात महत्वाची सुरक्षेची सोय आपल्याला करणं गरजेचं आहे. की आज पंढरपूरमध्ये फिरत असताना माझी प्रत्येक मायमाऊली एक म्हणजे आत्मविश्वासाने फिरली गेली पाहिजे. मग ती रात्री किती वाजता असू द्या, आपण चिटकून राहतो त्या पंढरपूरमध्ये, घरं सगळे चिटकून आहेत मध्य भागात, तर समोरच्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाताना तितक्याच धाडसाने ती सहजगत्या कशी म्हणजे जाऊ येऊ शकते, या दृष्टिकोनातून सर्व भागामध्ये चौकात गल्लीबोळात एक सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. फक्त सीसीटीव्ही असून पण उपयोगाचं नाही. त्या सीसीटीव्हीवर एक कंट्रोल करणारी एक वॉर रूम असते माहिती, तिथं एक 24 तास कार्यरत असणारे 1-2 व्यक्ती असणं गरजेचं आहे. की घडामोडींचा रिपोर्ट घेणं पण गरजेचं आहे, की फक्त सीसीटीव्ही लावलेत आणि ते नावापुरते आहेत असं करून चालणार नाही. त्याच्यावर वॉच ठेवणं गरजेचं आहे. काही घडामोडी घडल्या तर तिथं तातडीनं मदत पाठवणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू शकतो. महिलांसाठी दुसरी सगळ्यात बेसिक म्हणजे टॉयलेट वॉशरूमची. मग महिलांसाठी ज्या पुणे मुंबई सारख्या आपल्या कर्नाटकमध्ये जिथं माझं शिक्षण झालं त्या ठिकाणी पिंक वॉशरूमची एक हे आहे की फक्त महिलांसाठी वॉशरूम, अशा सोयी आपण चौकात म्हणा, गर्दीच्या ठिकाणी. वॉशरूमचा किंवा शौचालयाचा सगळ्यात मोठा प्रश्न मला वाटतं वारीनंतर जाणवतो, कारण की वारी लाखो भाविक येतात, मात्र तेवढी भाविकांमध्ये पण तेवढी जागरूकता नाहीये. ते टॉयलेट्स जे असतात ते मोबाईल टॉयलेट्स आणून ठेवते, पण तरी त्याचा वापर होत नाही. आणि काही नंतर असा प्रभाव पडतो की पंढरपूरकर जे आहेत, एक साथीचं आजार जे आहेत, व्हायरस म्हणा, हे सगळं खूप आजारी पडणाऱ्यांची संख्या खूप आहे. मग त्याच्यासाठी पण एक उपाययोजना म्हणून नक्कीच आपण हे बघा, वारीच्या काळात हे तात्पुरत्या सोयी झाल्या, पण आपल्या शहराला आपण एक चांगली सवय आपण लावू शकतो ना, की प्रत्येक ठिकाणी बघा हायलाइटेड, मी नेहमी सांगत आले की हायलाइटेड एरिया आपले शिवतीर्थ आहे, भादुले चौक, असे आपल्या पंढरपूरमध्ये सगळे चौक आहेत, त्या ठिकाणी टॉयलेट वॉशरूम असणं खूप गरजेचं आहे. आणि एक सवय लावू शकतो ना, की इमर्जन्सीला आपण तिथं जायची सुरुवात केली तर येणारे भाविक देखील आपलं त्यांना दिसलं तर ते तिथं जाणारच आहेत ना. इतर ठिकाणी ते म्हणजे जाण्यापेक्षा तिथं जातील आणि त्यांना एक सोपा मार्ग. आणि तुम्ही आपण एक हे लावू शकतो ना बोर्ड, की या ठिकाणी वॉशरूम आहे, म्हणजे चौकात आपण अशा खुणाही सांगू शकतो. हे तर विजनचं झालं, तुम्ही मांडलं अगदी छान पद्धतीनं. पण मला आता थोडं वैयक्तिक विचारायचं तुम्हाला, कारण की आधीची प्रणिता भालके आणि आत्ताची प्रणिता भालके यामध्ये मला स्वतःला खूप फरक जाणवतोय, कारण की आम्ही जुने फोटोज पाहिलेत तुमचे, एकदम त्यामध्ये हेल्दी वगैरे दिसताय तुम्ही, एवढा फरक. आणि बोलण्यातही म्हणा, भाषण कौशल्य, तुम्ही जेव्हा प्रचार शुभारंभ केला त्या दिवशी इतकं छान भाषण केलं, ती आम्ही बातम्या वगैरे सगळ्या बघितल्या. कसं काय एवढा फरक कसा काय पडला? नाही, तब्येतीचं काय आहे की म्हणजे मी स्वतः
वजन कमी करायचं ठरवलं, थोडं पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळं. हं. आणि चहा खूप प्यावा लागतो आपल्याला. हं. म्हणजे हे दौरे करत असताना ग्रामीणचे असतात, शहरातले असतात, 4 तालुक्यात आणि प्लस 2 शहरं, मंगळवेढा, पंढरपूर या भागात फिरत असताना कुणाला नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत. आणि हं. मला म्हणजे त्याची भावना असते ना, हम्म. हो. त्यांची भावना असते की ताईने आपल्याकडे आदर सत्कार करावा. हा आणि आपुलकीने देतात, आणि त्याला नाही म्हणजे माझ्या ते तत्वात बसत नाही. हम्म. कुठेतरी त्रास झाल्यानंतर थोडासा वेट लॉस ऑलरेडी झाला, मग मी विचार केला की अरे म्हणजे असं होऊ शकतोय, तर कुठेतरी जीबीचे चोचले पुरवत बसण्यापेक्षा आपण डाएट करू शकतो, मेंटेन राहू शकतो, जेणेकरून माझ्या लोकांसाठी मी जास्त ताकदीने पडेन अजून. हम्म. आणि त्यातून मी केलं. अजून काही फरक झाला का तुम्हाला, जाणवते का आधीची प्रणिता बालकी आणि आत्ताची प्रणिता? नक्कीच. बरेच कॉन्फिडन्स लोक कमी ओळखायला लागले म्हणजे कारण की आता आम्ही पोस्ट बघतोय त्यामध्ये पहिल्यांदा बघितलं थोडं कन्फ्युज होतं की व्हायला लागले. नाही पण माझा आवाज आहे ना, आवाजावर ओळखतात मला. ओळखतात. खरं तर दादांबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे की भगीरथ दादांना तुम्ही खूप जवळून बघताय आणि तुमच्यापेक्षा जास्त कोण चांगलं ओळखतही नाही. काय वाटतं नानांच्या गेल्यानंतर अनेक आरोप त्यांच्यावरती झाले, नॉट रिचेबल असतात किंवा हा सगळा जो वारसा आहे तो त्यांना नीट सांभाळता आला नाही असे सुद्धा आरोप विरोधकांनी केले. काय वाटतं या सगळ्यांबद्दल? काही नाही, हे उगीच कसं आहे, विरोधकांचं कसं आहे की विरोधक त्यांना फक्त एक नेरेटिव्ह सेट करायचा होता, कुठं तर भालकी कुटुंबाला खाली खेचण्यासाठी म्हणा. पण असं ह्या कुठल्याही म्हणजे निगेटिव्ह गोष्टी आम्ही डोक्यात न ठेवता, तुम्हाला माहिती का म्हणजे दादाने एवढा संयम कुणाकडे नाही. ते फार संयमी शांत स्वभावाचे आहेत. आणि पण ज्यावेळेस फील्डवर येतात, काम करायकडे त्यांच्याकडे जबाबदारी दिली ना, तर ते माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निभावण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. आणि हे करत असताना घरातल्या कुटुंबातल्या घडामोडी असतील, सामाजिक असतील, नानांच्या जाण्यानंतर आलेला अचानक जो भार आहे, ह्यातून पार जात असताना बघा, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाप गेल्यानंतर किती मोठी जबाबदारी आपल्यावर पडत असते. आणि त्याच्यात नानांचं असं होतं की घरापेक्षा जास्त शहरातील, तालुक्यातील लोकांवर नानांनी प्रेम केले. आणि त्या दृष्टिकोनातून बाहेर पडत असताना दादा त्यांच्या ठिकाणी नक्की योग्यच होते. त्यांनी माझ्यासोबत, आम्ही दोघांनी फील्डवर उतरून काम केलेलं आहे. नानांच्या जाण्यानंतर कुठेतरी दादांवर जबाबदारी पडली आणि ते एकटे करतायत असं नाही, तर आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नानांच्या जाण्यानंतर आपल्या ह्या तालुक्यात उतरून काम केलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल हे नॉट रिचेबल असतात वगैरे हे काहीच नाही. हा फक्त निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवला गेलेला आहे. आता पण आमची सोशल मीडिया तुम्ही बघतायच, ते इथं कसं झालं की एखादा कॉल उचलला नाही गेला तरी लगेच लोक सांगतात की अरे फोन उचलला नाही. असं नाहीये ना, की काम करत असताना तुम्ही दादांचे व्हिडिओ बघितले असतील की मंगळवेढा असू द्या, पंढरपूर असू द्या, आमचे मोहोळचं असू द्या, माढा असू द्या, प्रत्येक भागात काम करत असताना दादांनी स्वतः उतरून फील्डवर काम केलेलं आहे. कुठेतरी त्यांना म्हणजे दादांच्या बद्दल कुठेतरी वाईट भावना असेल ह्या हेतूतून हा पसरवला गेलेला नरेटिव्ह आहे. आता फील्डवर आम्ही दोघं काम करतोय, मला माहिती आहे ना काय म्हणजे चालू आहे. सगळ्यात जास्त जवळनं मी बघतेय त्यांना. तर एखाद्यावर अन्याय होत असेल आणि त्याच्या बाजूने आम्हाला जर उतरायचं असेल तर आम्ही भालके कुटुंब म्हणून सर्व ताकदीनिशी त्याच्या मागे उतरवण्याचा म्हणजे आम्ही नेहमी त्या तर पोटनिवडणूक असेल किंवा आता 2024ची विधानसभेची निवडणूक असेल, दादा म्हणा, तुम्ही म्हणा, एकदम खूप धावपळीनं तुम्ही प्रचार केला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय आणि अगदी थोड्या फरकात आमदारकी जी आहे ती निसटून गेली. काय वाटलं त्या क्षणाला, एक पत्नी म्हणून आधार देताना कसं वाटलं ते स्वतः खूप संयमी आहेत. म्हणजे त्यांनी व्यवस्थित ते हे केलं, सांभाळून घेतलं. पण कुठं तरी म्हणजे पराभव झालाय म्हणून मी कधीच, आम्ही दोघं पण घरात बसलो. आमच्याकडे काय भावना की मला एक जरी मत पडलं असतं ना ताई, तर त्या एका माणसासाठी मी मैदानात होते दुसऱ्या दिवशी. ही भावना आहे माझी. कुठेतरी मी आता हे बघा, आपसूक नगरपालिकेची जी इलेक्शन लागली ती उमेदवारी मला लोकांच्याकडून आलेली जनतेतनं, म्हणून मी ह्याच्यात खरं उतरली. की लोकांनी मला फोन करून, कुठल्या पुढाऱ्यांनी, मोठ्या लोकांनी नाही तर सर्वसामान्य कितीतरी महिलांचे मला फोन आलेत की ताई आता तू आपल्यासाठी उतरायला लागते, म्हणजे आम्ही सोबत काम करणार, आपल्या स्वतःसाठी आपल्याला इथे उतरायचं, असं त्यांच्याकडून आलेले. मी स्वतः अशी व्यक्ती आहे की कुठल्याही म्हणजे पद नसताना मी अधिकाऱ्याला त्यांच्या दारापर्यंत नेऊन काम करायला लावणारी व्यक्ती. आणि सर्वसामान्य लोकांचा अधिकार हा खूप मोठा आहे. सर्वसामान्य लोकांची ताकद खूप मोठी आहे आणि ती त्या ताकदीची जाणीव आपल्या लोकांना करून देणं खूप महत्वाचं आहे. हे वरचे अधिकारी असतील किंवा कुठलेही कोणी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काय आपले पालकमंत्री, मुख्यमंत्री, जे सगळे कोण आहेत ते कोण आहेत,
सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत सेवक ना. आहे. आपला अधिकार आहे ना त्यांच्याकडे हक्काने मागायचा. आणि त्यांचं काम, त्यांचं कर्तव्य देखील आहे की या लोकांच्या सर्व समस्यांची, कामाची पूर्तता करायची. आपल्याला फक्त काय जागरूक व्हायचंय की आपला अधिकार आपण कशा मार्गाने घेतो ह्या भावनेतून उतरण्या प्रत्येकाने गरज आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये एक जागृती होणं गरजेचं आहे की आपल्यासाठी वरिष्ठ आहेत आणि आपलं काम करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. कुठेतरी दडपशाहीची, भीतीची भावना कुठल्याच घटकात मध्ये नसायलाच पाहिजे. आणि मी अशी व्यक्ती, कुठल्याही पदाची गरज नाही आपल्याला समाजात काम करताना. आपण काम करायचं ठरवलंय ना, पदापेक्षा इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. आपण ठरवलं हे करायचंय तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या कामाच्या पाठीमाग लागणं खूप महत्वाचं आहे. होत नाही ना, मी शांत बसणार नाही. आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशीच मग आपण पुढच्या कामासाठी काम द्या. मी तर म्हणतेय मला की मला काम द्या तुम्ही. नाही काम कशी करायची म्हणजे काम करायची काम जबाबदारी कसं माझी. होत नाही ते होत नाही ते मी बघेन ना. नाही होत तोपर्यंत मी आहेच ना त्याच्या पाठीमागे. खरं तर चिन्ह वाटपावरूनच एक संघर्ष आम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्यांदा तुमचा एवढा राग आम्ही पाहिला असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून. निवडणूक निर्णय अधिकारी असतील, काय झालं होतं तेव्हा? तुम्ही ठामपणे एक स्टँड घेतला होता. काय प्रकरण झालं होतं ते पूर्ण? चिन्ह वाटप हे बघा, आपली अधिकृत नोंदणीकृत आघाडी आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी. या अगोदर 2 इलेक्शन आपण त्यावर लढवलेले आहेत आणि नगरसेवक देखील आपले त्या ह्याच्यातून निवडून आलेले आहेत. पण त्या दिवशी काय झालं होतं की आपण ज्यावेळेस अर्ज म्हणजे फॉर्म भरले होते आपले, तेव्हा तिथं AB फॉर्म दिला जातो. तो प्रत्येक उमेदवाराला जोडून दिला जातो. आणि त्याचा काय अर्थ असतो की एखादा अधिक आपला मोठा पक्ष असला तरी त्याला आपण त्या पक्षाचा पदाधिकारी असलो तर त्या पक्षाचा पदाधिकारी असून देखील तो फॉर्म भरताना आपल्याला पक्षाचा AB फॉर्म द्यावा लागतो. आणि त्याचं कारण काय असतं की चिन्ह आपल्याला पक्षाचं मिळावं. आणि असं आमच्या आघाडीच्या AB फॉर्म आम्ही सगळ्या उमेदवारांनी त्या ह्याला जोडले होते. बाकीचे लॉ वगैरे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत, त्या मॅडमना देखील माहित होते. ते सांगत असताना मी फक्त एक साधा सोपा प्रश्न त्यांना विचारत होते की AB फॉर्मचा अर्थ काय, त्या जोडण्याचा अर्थ तुम्ही फक्त आम्हाला सांगा. तर ते म्हणाल्या मला की मला माहित नाही. मग मला कुठेतरी वाईट वाटलं आणि माझ्या हातात नाही म्हणाल्या त्या की निवडणूक अधिकारी जो आहे, निवडणूक आयोगाचा अधिकारी, तो इथं सर्वस्वी म्हणून काम करणारा व्यक्ती असतो. आणि त्याच जर म्हणत असतील की माझ्या हातात काही नाहीये तर मग हातात कुणाच्या काय आहे इथं. मग ह्याच्यातून कुठेतरी माझ्या ज्या प्रश्नांची उत्तर होती ती मला त्या मॅडमच्या माध्यमातून समाधानकारक मिळत नव्हती. आणि एकतर ताई, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी इलेक्शन आली की चिन्हाचं वाटप म्हणजे जे अधिकृत पक्ष आहेत त्यांना आणि खाली आघाड्यांना खूप कमी वेळ दिला गेलेला आहे. इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की 3-4 दिवसाचाच कालावधी आपल्याला मिळतोय. त्यांनी अर्ज भरल्यापासून अधिकृत पक्ष प्रचार करतायत आणि आम्हाला 3च दिवस दिले जातात. कुठेतरी चिन्ह पोहोचू नये म्हणजे एक शंकेचा विषय, स्ट्रॅटजीचा विषय. आणि ही चीड मनात होती माझ्या अगोदर. कारण हे असताना मॅडमना विचारण्याचं हे करत होतो आम्ही. तर त्याच्यातून मला समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. आणि मग मी त्यांना तिथं सुनावलं. संविधानाच्या अधिकारानेच बोलत होते मी तिथे. आणि त्या दृष्टिकोनातून जी लढाई लढलो त्याचं यश जिंकलो आम्ही. खरं तर विरोधी पक्ष जो आहे तो केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आव्हान वाटतं विरोधकाचं? अजिबात वाटत नाही. सत्ता कुणाच्या आहे याच्यापेक्षा त्या पदावर व्यक्ती कोण आहे आणि काम कसं करायचं आहे आणि कामाची इच्छाशक्ती असणारा माणूस तिथं असणं गरजेचं आहे. सत्ता असली नसली काय, कोण देताना, इथं ब्रह्मांड नायक विठ्ठलाची नगरी आहे. निधी देताना कुणी इथं आडकाठी करणार नाही याची खात्री मला आहे. आणि जर केली तर वरून निधी खेचून कसा आणायचं एवढी म्हणजे धमक माझ्यात आहे ना. लोकांना घेऊन रस्त्यावर उतरायची ताकद देखील माझ्यात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इथं म्हणजे एक नियमावलीने येतात 2 वारींना. मग मी बघेन ना माझा निधी कसा आणायचा ती, माझ्या लोकांची कामं कशी करून घ्यायची ती लोकांना सोबत घेऊन मी करेन ती. आणि ही म्हणजे एक स्ट्रॉंग व्यक्ती तिथं असणं खूप गरजेचं आहे. कुणाच्या तरी आधिपत्याखाली काम करणारा, कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करणारा, लोकांना विचारात न धरता काम करणारा माणूस तिथून नको आहे. आता किती दिवस आपण तिथंच राहायचंय? कुठं तर पुढारूया ना, थोडं पुढे जाऊया. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया. आणि मग हे काम करत असताना आपल्याला तिथे योग्य व्यक्ती आणि लोक आपल्यासोबत घेऊन जाणारा व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. इच्छाशक्ती असणारा व्यक्ती गरजेचा आहे. खरं तर तुमच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत श्यामलताई शिरसट आणि तुम्ही सुद्धा आदराने त्यांना म्हणजे कधीही टीका केलेली मी तरी पाहिली नाही आज आतापर्यंत.
ताई म्हणता तुम्ही त्यांना. काय वाटतं आता या सगळ्या प्रचाराची जी काही यंत्रणा आहे, कुठेतरी त्यांना एक्सपोजर जो आहे तो कमी मिळतो असं वाटतंय का? कारण की त्यांची भाषणं नाही आहेत आतापर्यंत. काय वाटतंय त्याबद्दल? म्हणजे एक महिला म्हणून कुठेतरी त्यांना डावललं जातंय का? जरी उमेदवारी जाहीर झाली असली तरी? हो हो, तसं मला म्हणजे मी धुळीचा त्रास झालेला हा, हा, दिसतोय. खूप, खूप. मी तर देवन पासून असंच म्हणता आलेली आहे हम्म. की ताईंना पुढे आणा. हम्म. मला त्यांचं विजन ऐकू द्या. त्या माझ्या आई समान आहेत, हम्म. आईच्या वयाच्या आहेत त्या. हम्म. त्यांना त्यांच्या म्हणजे जे पती आहेत आदरणीय लक्ष्मणजी शिरसट, त्यांनाही कुठेतरी पुढे न करता तिसरा चौथाच माणूस पुढे येऊन विकासाचं विजन मांडणार असेल तर नक्की इलेक्शन कुणाची आहे? प्रणिता भालके याविरुद्ध श्यामलताई शिरसटांचे आहे की प्रणिता भालके किंवा सर्व पंढरपूरकर विरुद्ध परिचारकांचे आहे असं वाटायला लागले इथं. तर ते व्हायला नकोय. कारण हे बघा, पंढरपूरचा विकास होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तर पहिल्या दिवसापासून सर्व पंढरपूरकरांना आवाहन करतेय की विजन असणारा माणूस आणि स्वतः निर्णय घेणारा व्यक्ती तिथं जाणं खूप गरजेचं आहे. तरच कुठतर आपल्या पंढरपूरचा सर्वांगीण विकास होईल. ताईंना कुठेतर बोलण्याची संधी दिली जात नाही. त्या स्वतःहून पुढं त्यांचं विजन मांडू शकत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट की मग आताच जर त्या त्यांचं विजन मांडू शकत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये पुढे गेल्यावर त्या म्हणजे कशा पद्धतीनं काम करणार आहेत, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहेत. बरं मला सांगा, आता एवढ्या दिवस महिलेच्या पद ठिकाणी मिस्टर नगराध्यक्ष म्हणून त्यांच्यापाठी काम करणार आहेत का? बरं ठीक आहे, तसं करत असताना एखाद्या महिलेची प्रायव्हेट एखादी अडचण असू शकते, ती सहज गतीने कुणासोबत जास्त प्रमाणे चांगल्या प्रमाणे मांडू शकते, एक महिलेसोबत मांडू शकते. त्यावेळेस काय करणार आहात तुम्ही? आणि कशासाठी? संविधानाने अधिकार महिलेला दिला आहे आणि तो बजावत असताना कुठंतरी त्या ताईंनी पुढे येऊन त्यांना पुढे येऊन काम करण्याची गरज असताना कुठंतरी त्यांच्या मागून 3-4 लोक जर काम करत असतील तर त्यांना फक्त एक म्हणजे हे पुतळा म्हणून तुम्ही पुढे आणताय का? मग हा त्यांचा अपमान आहे असं मला वाटतंय. मी ताईंना म्हणजे नेहमी आवाहन करत आले आहे की ताई, तुम्ही पुढे येऊन बोला, तुम्ही बोला, तुमचं विजन आम्हाला मांडा. तुमचं विजन जर चांगलं असेल, योग्य असेल तर मी नक्कीच माघार घेईन ना. या भावनेतून बोलते आणि हे माझं प्रामाणिक मत आहे. कुठंतरी बोलायचं म्हणून मी आलेली नाहीये इथं. मला खरंच प्रामाणिक काम करायचं आहे. या 5-6 वर्षाच्या काळामध्ये फिरत असताना अतिशय वाईट अवस्था शहराची मी बघितली. ताई, या शहरामध्ये काम करत असताना कुठल्याही चांगल्या सोयीसुविधा सर्वच घटकांमध्ये पुरवल्या गेले नाहीत. एवढी चांगली तीर्थक्षेत्राचं ठिकाणी नदी आहे आपली, त्या नदीवर चांगल्या प्रकारचा तट होऊ शकत नाही की ज्या म्हणजे खाली जो आपला कोळी बांधव राहतो त्यांच्या कितीतरी महिला हात म्हणजे ते कुंकू ते पत्रावळ्यामध्ये वाती वगैरे विकायला बसलेल्या असतात. कितीतरी म्हणजे सगळ्याच समाजाच्या महिला तिथं छोट्या खाणी व्यवसायाला उतरलेल्या असतात, नारळ वगैरे विकायला नदीला. तर त्या ठिकाणी चांगले तट त्या महिलांना बसतात, घाण मातीत बसावं लागतं त्यांना. तिथे नदी पात्राची स्वच्छता नाही. किती चांगलं काम आपण त्या भागात करू शकतो. त्या ठिकाणी त्या नदीचा जो पूर्ण एरिया आहे चंद्रभागेचा खाली पायऱ्याच्या तिथला, ते ठिकाणी चांगला असेल, लाईट हायमास्ट चांगले मोठे उभा करून तो रात्रीच्या पण वेळी लख कसा करता येईल. रात्रीच्या ठिकाणी आपल्याला एक निवांत शांत बसायला तिथं आपण बघतोय ते प्रभुपाद घाट जो आहे तिथं कशा पद्धतीने विकास झाला आणि इथं कसा आहे. आता पुणे मुंबई असू द्या, मुंबईला समुद्र आहे, आपण जातोच ना आम्ही एक विश्रांतीला बसायला 10 मिनिटं शांत आपल्याला मनाला वाटावं म्हणून. तर अशा ठिकाणी आपण म्हणजे आपल्या ठिकाणी आहे ना आपसुक नदी, त्या नदीची स्वच्छता राखून तिथं जर व्यवस्थित नियोजनबद्ध 4 बाकडे टाकून त्या नदीच्या भागात आपण जी चांगली सोय करू शकतो तिथं आपण काम करू शकतो. कितीतरी अशा संघटना आहेत की ज्या आपल्याला आपसुकून मदत करायला तयार आहेत स्वच्छतेच्या बाबतीत. आपण आपल्या लोकांना आवाहन करू शकतो, या आपण इथे स्वच्छता अभियान राबवायचं. तर महत्वाचा प्रश्न आता मला विचारायचा आहे तुम्हाला की परिचारक जे आहेत ते टीका करताना दिसत आहेत. इवन नानांनी काय कामं केली याच्यावर सुद्धा ते टीका करतायत. काय वाटतं या सगळ्या गोष्टींकडे बघताना? बघा, त्यांच्याकडे विकासावर बोलायला काहीच मुद्दे नाही आणि नानावर टीका करायची त्यांची गरजच नाही. हे बघा, त्यांनी म्हणजे टीकेतून काय विचारले की नानांनी काय केलं हे आम्ही सांगू. मी त्यांना अजूनही सांगते की नानांनी काय केलं हे आम्हाला कुठेतरी नानांच्या घरातल्या लोकांना विचारण्यापेक्षा तुम्ही या ग्राउंडला फिरा आणि घराघरात जाऊन विचारा नानांनी काय केले. लोक तुम्हाला उत्तर देतील की भारत नानांनी काय केलंय ते. लोक तुम्हाला सांगतील नानांनी काय केलेलं आहे. नानांनी काय केलंय की त्यांच्या आमदारकीच्या काळात नानांनी आमदार फंडातून असतील किंवा शासकीय कामं तर केली आहेतच, पण वैयक्तिक
लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या वैयक्तिक अडचणी सुद्धा भारत नानाने सोडवलेल्या आहेत. आणि तुम्ही जे करू शकला नाही तुमच्या काळामध्ये, म्हणजे मी नीट म्हणजे नीट ऐका की तुम्ही जे करू शकला नाही ते भारत नानांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज मला या शहरामध्ये वावरत असताना प्रचंड असा प्रतिसाद माझ्या सासऱ्यांच्या कामाच्या जोरावर पण मिळत आहे. खरं तर आता एक विजन तुम्ही मांडलेलं आहे, महिला असतील, तरुण असतील, या सगळ्यांविषयी. मात्र मतदान लोकांनी तुम्हाला का करावं नगराध्यक्ष या पदासाठी? काय आव्हान कराल? मी लोकांना एवढंच आवाहन करते की नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही मला का मतदान करावं, की तुमची काही अडचण असू द्या, मी 24 तास तुमच्या सोबत राहायला तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाची की तुम्हाला कुठलीही समस्या जाणवत असताना ती समस्या तुमची ज्यापर्यंत सुटत नाही तोपर्यंत समोरच्या प्रशासनाला वेठीस धरण्याची माझ्याकडे ताकद आहे. आणि समोरच्या प्रशासनाला, अधिकारी लोकांना समोरच्या लोकांच्या दारात येऊन काम करण्याची माझी तयारी आहे. एक तुमच्या घरातली व्यक्ती म्हणून मी तिथं तुमचा आवाज उठवणार आहे. सर्वसामान्य तमाम मायबाप जनतेला मी एवढंच आवाहन करते की लढणाऱ्या व्यक्तीला आणि काम करत असताना तिथं कसं लढून आपल्यापर्यंत काम मिळवायचं या गोष्टीतून काम करणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान करा. कामाचा माणूस तुम्ही निवडा. आणि तुमच्यासाठी म्हणजे काही असू द्या, तुमच्यासाठी 24 तास तुमच्या सोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी व्यक्ती तुम्ही निवडणं गरजेचं आहे. कुठेतरी इलेक्शन झाले आणि मग परत माझं या लोकांशी काही घेणं देणं नाही असं नाही. मला काम करायची इच्छा आहे. मी फक्त एवढंच मागत आलेली की मला एक संधी तर देऊन बघा. नाही काम केलं तर मी पुढच्या 5 वर्षात मत मागायला येणार नाही. एवढंच मला आवाहन करायचं की काम करणाऱ्या व्यक्तीला आणि तुमच्या सोबत, तुमच्या सुखात दुःखात, तुमच्या चांगल्या वाईट काळामध्ये तुमच्या सोबत, तुमचा घरातला माणूस म्हणून सोबत राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा. येणाऱ्या काळामध्ये कुणी किती काही सांगू द्या की वर सरकार आमचं आहे, खाली सरकार आमचं आहे, निधी कसा मिळणार, तर हे बघा, निधी कसा आणायचा हे मला चांगलं कळतं. आणि त्यासाठी सर्व ताकदीनिशी लढण्याची माझी तयारी आहे. त्याच्यासाठी मला मतदान करा एवढंच आवाहन करते. खरं तर 2 तारखेला मतदानाचा दिवस आहे. धाकधूक वाढते सर्वसामान्यांमध्ये सुद्धा. ऑटो रिक्षा ताईंचं चिन्ह आहे, ते सुसाट धावणार का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 तारखेला मिळणार आहे. आणि 2 ताई, तारखेला मतदान आहे. माझा अनुक्रमांक पण 2च आहे. अरे वा. तर अशा पद्धतीचे निवडणुका संदर्भातले सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी, विश्लेषणाचे व्हिडिओ असतील ते पाहण्यासाठी पाहत रहा एबी मराठी न्यूज. ताई, मनापूर्वक धन्यवाद.